बंदच पडलंय तर काय करायचं कळत नाही. वेळ वाईट आहे, वेळ वाईट आहे. घड्याळही बंद पडलं, घड्याळ. फोडून टाक, कायमची कटकट जाईल. कटकट काय ठेव दे. केवढं एक केवढं कसं उडायचं. बाजूला हो ना, टीव्ही बघते ना. हो शोभा, हे घड्याळ रिपेअर करायला जरा पैसे दे ना. कशाला हवंय घड्याळ? मोबाईल मध्ये बघ ना. अरे मग किती वर्ष वापरणार आहेत? फेकून देते. का असं काय करते रे? आईने दिलेलं घड्याळ आहे म्हणून, बाकी काय नाही. दे, काय? मी रिपेअर करून आणते. नको. तू रिपेअर वेळेला जास्त पैसे देशील, माझ्याकडे दे घड्याळ. जा आता लवकर, उशीर होतोय. मॅडम, ते काल कटिंग साठी कापड देणार होतात ते द्या ना. म्हात्रे, हो. तुम्ही ऑलरेडी लेट आलेला. हो. आता गडबड करून तुम्हाला किती घाई झाली ना हे दाखवू नका. नाही, नाहीतर काय, हीच घाई जर निघताना केली तर निदान वेळेवर तरी पोचाल. मात्र बरोबर आहे तुम्ही तुमचं. माझं चुकलं, मला जरा माफ ए करा. बाई, जरा हळू बोल. आता काय बाबा, ते मॅडमच्या मर्जीतले झालेले आहेत. त्यांना थोडीच असणार आहे वेळेचं बंधन. अहो तसं काही नाही, मला माफ करा. ते कापड द्या जरा. हा, ओ माफी तुम्ही का मागताय? आम्ही मागतो तुमची माफी. काय ग, आल्या आल्या काय सुरू झालंय? आम्ही कुठे काय विचारलं, आम्ही तर फक्त चौकशी केली. म्हात्रे, चुकलं असेल तर माफ करा. हा, अहो सॉरी कशाला म्हणताय? माझंच चुकलं. ते माझं घड्याळ होतं. हे घड्याळ माझं नाहीये. असल काय असल मला माहिती नाही, तुझंच काम आहे. माझं? अरे ते असेल घरात. गप बस, असल असल करते. तुला माहितीये ते घड्याळ माझ्यासाठी किती महत्वाचं आहे. हा, माझ्या दादाने किती प्रेमानं गिफ्ट केलंय मला ते, आणि तू तेच हरवलंय. अरे राहुल, ते मी तिथेच ठेवलेलं, तिकडेच असणार ते. मी परत तिथंच असताना मग गेलो कुठं? हा, त्याला पाय फुटले का पंख फुटले? कुठे गेलो उडत? अरे एक वस्तू जागेवर ठेवत नाही, सगळा तुझा हलगर्जीपणा आहे. अरे असं काय करतो तू? संध्याकाळी ये बघ, मी तुला शोधून देते तिथंच ते. आणि जर नाही सापडलं तर काय करायचं? हा, काय करायचं तू सांग. कुठल्या तोंडाने दादाला सांगू का बाबा तू एवढ्या प्रेमानं दिलेलं घड्याळ माझ्याकडून हरवलं? कुठल्या तोंडाने सांगू? आपण तसंच सेम घेऊन देऊ त्यांना. हे बघ अंजली. तू मला अंजली बोलतो? अंजली, हा, तुझ्या पाया पडतो. तू तुझं डोकं चालवू नको. हा, ते घड्याळ आहे ना, दादानं बाहेर गावावरून आणलं होतं, ते आपल्याकडे मिळणार नाही. मी शोधते. पण त्या आधी तू टिफिन घे. टिफिन घे आपला. नकोय मला. जोपर्यंत माझं घड्याळ सापडत नाही तोपर्यंत काय नकोय मला. टिफिन अरे, घ्या, हे घे. काय चालू राहुल्याला? अरे बहुतेक घड्याळ हरवलंय त्याचे. अरे म्हणून काय एवढं चिडायचं? अरे इम्पोर्टेड होतं ना ते. हा, हो.
गपच माग मागे घेऊ नको. राहुल अरे ऐक ना. काय मला काय बाबू ऐकायचं? ए बाबू ऐक ना. अरे ऐक ना. अरे हे डबा तर हे बघ अंजली हा. आधी गप्पा बोलू नको माझ्याशी. राहुल बाबू काय माहित तिथे दोघांच्यात भांडणं झालेली दिसत आहेत. आपण कशाला मध्ये पडायचं. पण आपली भांडणं आपल्यातच ठेवायची ना. कशाला चाळीभर तमाशा. माधुरी कोण बोलतंय ऐकलंस का? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? मी तमाशा करते असं काही म्हणाले का? नाही ना. मजा मजी करा जा. ए शोभे काय घेऊन बसले चाळीतलं रोजचं? ए रोजचं रडगा नाही ग. जाऊ दे ग. तू माझा बुकेचं बघ बघूया. अगे बाई नाश्ता आहे ना वरती. जा ना बानू देईल जा. हा तू कशाला खाली आलीस? पाणी भरायला. ए माझ्या घरात आधी पाणी भर. पाण्याचा थेंब नाहीये तिथे. हा जा जा. चल तुला नाश्ता देते. तू कुठे येते? तिच्यावर नजर ठेवायला जा तिथे. आई काहीतरी काय? आधीच वस्तू गायब होतात माहितीये ना. आई भानू असं काही करणार जा नाही. म्हणते ना. जा अगं जा. बरं ओट्यावर ठेवला तो घे. हा डब्बा बाटली भंगारवाले. मला खायला पण दिला नाही. थांब देते. ठेवलंय बघ इथं. अरे देवा. हा. ठेव ठेव इथंच. हा इथंच ठेव. बंबाला उपयोगाची. सांग एवढ्याची किती काय देणार तुम्हाला? 20 रुपये होगा माझी इसका. 20? अरे ते 50 पाहिजे मला. और कुछ होगा तो देखो माझी. और कुछ थांब बघती. आता सांग किती? इसका क्या आएगा माझी? हाँ? कुछ भी नहीं आएगा इसका. काय पण नाही. राहू दे. बंद पडले. काय मास्टर द्या. बंद पडलेलं घड्याळ ठेवतोय. ह्याचे किती? इसका तो 30 रुपया होगा माझी. डोक्यावर पडलेस काय? 30 रुपये. तीन सौ पाहिजे मला त्याचे. इतना तो नहीं हो सकता माझी. घड़ी बंद है. अरे सेल डालो चालू होएगा. फॉरेन है रे. देना है तो दे दो, नहीं तो मैं चला. बरे घे. दे मला 50. पूरे 50.
कोणाचं घड्याळ असेल? म्हात्रे त्या घड्याळाशी खेळून झालं असेल ना तर जरा आधी काम करा. हो. बस कर आता ते रडली. तुम्ही सांगा ना तिला. फक्त जरा खूप वैतागते. अंजू शांत हो, शांत हो. पहिले तुम्हीच सांगा त्याची आवडती वस्तू मी कशी काय हरवाल? काय झालंय काय? काय नाही झालंय ते विचार तू. काय नाही झालं? अंजू हे बघ तू काही चूक नाही ना केली. मग कशाला ऐकून घेतलंस त्या राहुलचं? चांगलं खडसावून विचारायचं. मग अगं अशी मुळमुळी किती दिवस राहणार आहेस? सगळी काय तुझ्यासारखी नसतात. तुझ्या एका आवाजावर मास्टर गप्पा बसतो. जमणार आहे का तिला ते? ती नुसतीच अशी आहे. गप ग जरा. हे बघ अंजू, आता रडून काही उपयोग आहे का? हा अहो, झालंय तरी काय सांगा ना. तुला कशाला हव्यात नसत्या चौकशा? जा तुझ्या तू कामाला लाग. अहो नाही तसं नाही, कळलं असतं वाटाळाला मदत केली असती. अगं तू काय मदत करणार? तर राहुलचं घड्याळ गायब झालंय. झाला का घोळ आता? म्हणजे मालकांच्या हातात जे घड्याळ आहे ते राहुलचं आहे. आता हे मालकांना ठाऊक आहे की नाही कसं कळणार? हो, बरं झालं तुम्ही इथे आलात. हे कोणाचं घड्याळ आहे आणि तुम्ही मला का दिलं ते? हे राहुलचं घड्याळ. अहो, पण असं दुसऱ्याच्या वस्तू तुम्ही माझ्याकडे देत जाऊ नका. सॉरी, मला माहित नव्हतं. पण शोभाने तुझं घड्याळ घेतलं आणि मग तुझ्याकडे घड्याळच नव्हतं म्हणून मी. शोभाने माझ्याकडनं घड्याळ घेतलं नाही, ते रिपेअर करायला पाठवलंय. ते घड्याळला मला आईने दिलं होतं 10वी झाल्यावर. तिची शेवटची आठवण. आता या घड्याळाचं काय करू? मी बघते काय करायचं. काय शोधताय बहिणी? अहो यांचं घड्याळ नाही सापडत आहे. अहो घड्याळच तर आणल्यात मी. बघा माझा नवीन बिझनेस. मावशी काय रे सम्या? घड्याळ? हो माझा नवीन बिझनेस. काय रे सम्या, तुझा एक धड बिझनेस नाही आहे बघ. काय कधी ते लाली पावडर आणतोस, कधी ते लिपस्टिक आणतोस, तरी एकदम दिवाळीचे फटाके, एकदम तिळाचे लाडू. म्हटलं काय नसतेच तुझं. आता काय आणलेस? तर हे घड्याळ. काय ग कुठे गेली होतीस तू? मी आहेतच होते. आई यांचं घड्याळ नाही सापडत आहे. ते सदान कथा बंद पडलेलं घड्याळ हा देऊन टाकलं मी भंगारवाल्याला. काय? अगं आई तुला कोणी सांगितलं नसत्या उठाठेवी करायला? शोभे आवाज करायचा नाही हा. आई आहे मी तुझी. मला वाटलं मी देऊन टाकलं, नाहीतर काय सगळं भंगार पडलेलं होतं. त्या भंगाराबरोबर देऊन टाकलं मी ते घड्याळ. अहो मालकासनी विचारायचं. ए तुला कोणी चोंबडेपणा करायला सांगितलंय? जा तुझं तू काम कर. एक मिनिट मावशी, कोणतं घड्याळ म्हणालात? अहो ते नाही का त्यांच्या आईने दिलं होतं खूप जुनं घड्याळ. ते घड्याळ? अहो मोहनच्या आईने आम्ही मॅट्रिक पास झाल्यावर मला शाईचं पेन आणि त्याला घड्याळ दिलं होतं. अजूनही आहे ते पेन माझ्याकडे. मालकांनी पण ते घड्याळ जपून ठेवलं होतं. कशाला? बंद पडलेल्या गोष्टी घरात ठेवायच्याच कशाला? त्या उपयोग असतो का त्याचा? आई ते बरोबर आहे, पण मी आता काय सांगू त्यांना? मी म्हणाले होते त्यांना की दुरुस्त करून देते म्हणून. काय सांगून टाक. हरवलं. ठेवलं होतं इथंच, कुठे गेलं कोणास ठाऊक. हा असंच सांगावं लागेल आता. बहिणी बघा, आता जे झालं ते झालं. मोहनला ना त्या घड्याळाशिवाय काही चैन पडणार नाही. तुम्ही एक काम करा, मोहन आला ना की मला सांगा. संध्याकाळी मस्तपैकी त्याच्यासाठी घड्याळ घेऊन येतो बघा.
येतो मी. मोहनच्या आईचं घड्याळ होतं ते. त्याला हे कळलं ना ती वाईट वाटेल त्याला. समीर साहेब, भानू, ते घड्याळ मालकांचं आवडतं होतं ना? हो ग, मोहन बाहेर जाताना बाकी सगळं घ्यायचं विसरेल पण ते घड्याळ घालायला विसरायचं नाही. त्याला असं वाटतं त्याची आई त्याच्या सोबत आहे. तर खूप प्रेम होतं आईवर. आपण ते घड्याळ परत आणायचं का? अगं पण मावशीने ते विकलं ना भंगारवाल्याला. भंगारवाला म्हणजे? तुला भंगारवाला माहित नाही? तुमच्या गावाला भंगारवाला येत नाही? अगं भंगारवाला म्हणजे जुनं रद्दी सामान, लोखंड वगैरे गोळा करतो. मग खूप जुनं सामान अव्वाच्या सव्वा भावाने विकतो. आपण त्या भंगारवाल्याला शोधायला जायचं का? बरं बरं, चल मी येतो. हा. हो काय, हळू हळू. ए भैया, मार्केट जवळ जी चाळ आहे बघ, पाठारे चाळ, तिकडे तू आला होतास? हाँ, आज सुबह तो आया था मैं. देवासारखा सापडलास. अरे किती शोधत होतो तुला. क्यों, कुछ काम था? ते मावशीने तुम्हाला घड्याळ दिलं होतं ना हातातलं, ते परत हवंय आम्हाला. 500 रुपया दे. काय? हा, द्या ना. 500? ए 500 खूप, 500 खूप होत आहेत. समीर साहेब, द्या ना. बरं देतो. हा. हे घे. ते घड्याळ. शोभा, घड्याळ आलं रिपेअर होऊन? ते मास्टर या तिला सांगायला जमत नाहीये. नाही मी सांगते दे ना मग. मोन्या, ते घड्याळ आहे ना, ते या आईने भंगारवाल्याला दिलं. मोन्या, अरे आईच्या ते लक्षात नाही राहिलं. मी घेते ना तुला नवीन घड्याळ. खरंच घेते. समीर भाऊजी म्हणत होते. तर ते मास्टर सारखं बंदच पडत होतं ना, काय उपयोगाचं नव्हतं तिला. ना आईची शेवटची आठवण होती. टेन्शन नाही. अरे गुड न्यूज आहे तुझ्यासाठी. गुड न्यूज? हे बघा. घड्याळ? अरे हे कुठे मिळालं? काकूंची आठवण आहे. तुझ्यासाठी किती महत्वाचं आहे माहिती आहे मला. थँक्स थँक्स. अरे थँक्स मला काय म्हणतो, थँक्स हिला म्हण. हिच्यामुळे मिळालं तुझं घड्याळ. म्हणजे घरची कामं सोडून घड्याळ शोधायला गेलेली. आता कोणाचं मन गुंतलं असतं कशा कशात, मदत करायला हवी ना.